आणि श्रवण करत आहात. अनेक वक्त्यांनी सासंगची शास्त्राचा आधार घेऊन मुक्ती प्रतिपादन करण्याचा प्रयत्न केला. सासंगजी आजचा जो दिवस आहे, या दिवशी मिशनचे जे पण सासंगची संत होऊन गेले त्यांच्या जीवनचरित्राची प्रशंसा चिंतन आजच्या दिवशी केलं जातं. सासंगजी दोन गोष्टी सासंगजी अध्यात्मामध्ये आहेत. एक गोष्ट आहे शब्द आणि दुसरी गोष्ट आहे भाव. मिशन शब्दाला मुक्ती मानत नाही. मिशन ज्याला मुक्ती मानते तो भाव आहे. सासंगजी आत्मतत्वाशी रिलेटेड जीवन याला मोक्ष म्हणलेलं आहे. शब्दातून कुणीच मुक्त होऊ शकत नाही, कारण शब्द पण मिथ्या आहेत, शास्त्र सांगते. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये ज्या पण साधू संतांनी पीर पैगंबरांनी मनुष्याला जे मुक्त केलेलं आहे ते सासंगजी एक रिलेटेड जीवन पुढे ठेवूनच मुक्त केलेलं आहे. आत्मतत्वाशी युक्त होऊन अशा शुद्ध पवित्र भावनेशी तदाकार होऊन जे जीवन जगले सासंगजी, असं हे जे जीवन आहे या जीवनाच्या दर्शनातूनच जड जीवांना बद्ध जीवांना मुक्त केलेलं आहे. सासंगत स्टेजवर महान सासंगजी परोपकारी महात्मा यांच्या मुखरविंदरातून बऱ्याच वर्षापूर्वी काही गोष्टी श्रवण करण्याचा योग आला. एक मुक्त जीवन कसं असतं सासंगजी, दासनं मागे देखील मला वाटतं गोष्ट बोलला असेल की सासंगजी बाबा अवतारजी असू द्यात, बाबा गुरुबच्चनजी असू द्यात, बाबा हरदेवजी असू द्यात, कोणताही घट असू दे, सासंगजी एक मुक्त जीवन यांचं पाहायला मिळतं. मिशनच्या इतिहासामध्ये पण तुम्ही वाचलं असेल की बेकरीवरती एकदा बाबा बुटासिंह गेले आणि पैसे मागितले बाबा अवतारजींना. दिले, दुसऱ्यांदा गेले दिले, तिसऱ्यांदा गेले मागायला. बाबाजींनी नकार दिला. म्हणले रोज कसं देऊन चालेल म्हणून सांगितलं. ठीक आहे म्हणले बाबा बुटासिंह. बाजारामध्ये गेले, काही सामान खरेदी केलं लंगरचं. येताना पुन्हा बेकरीवरती आले आणि सांगितलं अवतार साहेबजी, अवतार भाईजी, संध्याकाळी संगतला पण या आणि लंगरला पण या. बाबा अवतारजी पिशव्या बघितल्यानंतर म्हणतात की सचे भाषा, थोड्या वेळापूर्वी तुम्ही मला पैसे मागायला आला होता, पैसे नव्हते, आता तुम्हाला हे लंगरचं साहित्य करायला पैसे कुठनं आले? सासंगतजी तेव्हा बाबा बुटासिंह म्हणतात, अवतार तुला असं वाटते का रे की तू मला जगवतोस? सांगण्याचा भावार्थ काय सासंगतजी? शब्द आणि शास्त्र याचा जर घोळ जर तुमच्या डोक्यात आला तर मुक्ती मिशनची कळायला लय अवघड जाणार. मिशनची जर मुक्ती प्लेन मुक्ती आहे, लय अवघड, अतिशय क्रिटिकल नाही. एक सहज जीवन, निष्कपट जीवन. स्वतःच्या शिष्यानं पैसे द्यायला नकार केला पण अशा शिष्याच्या बद्दल अंतःकरणामध्ये घृणा ठेवली नाही. आत्ताचा जर गुरु असता त्याला पहिला आश्रमातनं चालतो म्हणून सांगितलं असतं. हे जे निष्कपट जीवन आहे, मग हे बाबा बुटासिंह असू द्यात, बाबा अवतारजी असू द्यात, की हमेशा बाबा अवतारजींच्या जीवनामध्ये पण आपण पाहिलं की सासंगजी कुत्ता कुत्ता कुत्ता, निरंकार का कुत्ता म्हणून बऱ्याच वेळा संबोधन करणारी व्यक्ती होती. त्याने इतकं नाही की पोस्टर देखील छापून लावले, निरंकार का कुत्ता म्हणून. काही महापुरुषांनी बाबाजींच्याकडे तक्रार केली, म्हटले बाबाजी असं असं पोस्टर छापले आणि त्याच्या पुढे निरंकार का कुत्ता म्हणून लिहिलेलं. बाबाजी तुम्ही तक्रार करा. बाबाजी म्हणले मी तक्रार करणार नाही, मैं निरंकार का कुत्ता हूं. असे जे जीवन आहे, जे निष्कपट जीवन आहे, परोपकारी जीवन आहे सासंगजी, जे आत्म्याशी निरंतर रिलेटेड आहे, ज्याच्यावरती कोणता परिणाम होत नाही, जे द्वैताच्या पलीकडे गेलेले जीवन आहे, जे पवित्र आहे, मांगल्यमय आहे, जे सदैव सासंगजी निरंतर शुद्ध आहे, असं जे जीवन आहे ना, याला मिशन जीवन मुक्ती म्हणते.
मग हे सर्व साधू संतांच्या जीवनामध्ये ज्ञानोबरांच्या पासून बाबा हरदेवांच्या पर्यंत यांचं जीवन बघूया आपण. यांच्या जीवनामध्येच मिशनची जीवनमुक्ती पाहायला मिळते. आणि अशा प्रकारच्या भावनेने युक्त होऊन आपला प्रपंच करणं, आपण ज्या समाजामध्ये राहतो या भावनेने युक्त होऊन राहणं, सासंगतजी याला जीवनमुक्ती मानलेली आहे. आणि या जीवनमुक्तीला पहिली गोष्ट असेल तर सासंगतजी जाणीव टाकता आली पाहिजे. जाणीव टाकल्याशिवाय मिशनच्या मुक्तीचा अनुभव आपण घेऊ शकत नाही. मग ती कोणतीही जाणीव असेल, वक्त्याची जाणीव असेल सासंगतजी, गायनाची जाणीव, वाजवण्याची जाणीव म्हणा, बोलण्याची जाणीव, कोणतीही जाणीव. मिशनमध्ये तुम्ही कोणतीही सेवा करताय त्या सेवेपाठीमागं, कोणत्याही कर्मापाठीमागं, मी म्हणतो प्रपंचामध्ये देखील कोणत्याही कर्माच्या पाठीमागं जी जाणीव आहे ती जाणीव टाकणं, सहजतेमध्ये स्थित होणं, याला मिशन मुक्ती मानते. बाबा अवतारजी, बाबा हरदेव महाराजांना देखील एके ठिकाणी चरण लावायला नेलं. पायामध्ये खेळा सासंगजी मोडला. बाबाजींनी तिथं सांगितलं नाही. पुढे आल्यानंतर गाडी थांबवली आणि मग महापुरुषांनी विचारलं, म्हणले बाबाजी तिथंच तुम्ही काय सांगितलं नाही? बाबाजी म्हणले, त्या महापुरुषाला जो आनंद झाला होता ना, त्या आनंदापासून त्या महापुरुषाला मला वंचित करायचं नव्हतं. ही जी भावना आहे गुरुची ना, ही भावना मिशनची मुक्ती. क्रिटिकल नाही आहे. त्याला शास्त्रात नेऊन तुम्ही त्याला बरेच प्रमाण देऊन क्रिटिकल करायचं नाही. सिंपली एक सासं निष्कपट जीवन, प्रेममय जीवन, आत्मतत्वाशी रिलेटेड जीवन. सासंगजी महापुरुषाला महापुरुष म्हणून भावनेनं पाहणारच जीवन, स्वतःला ट्रू प्रेझेंट करणारं जीवन. खरंच एखादा अवगुण असेल तर तो अवगुण घेऊन सासंगजी प्रेझेंट करणारं जीवन, असं जे जीवन आहे ह्या जीवनाला मिशन मुक्ती मानते सासंगजी. आणि या मुक्तीची सासंगजी अपेक्षा आहे पूज्य माताजींना देखील. भगत असा व्हावा जसा गुरु आहे सासंगजी. ही भावना सासंगजी प्रदान करण्याचा प्रयत्न निरंतर केलेला आहे. ज्ञानोबरांच्या पासून अगदी बाबा हरदेवांच्या पर्यंत यांचं जे जीवन आहे अशीच भावना चालत आलेली आहे. ज्या ज्यावेळी पीठ मागून यायचे सासंगजी, बऱ्याच वेळा सासंग झोळी फाडली जायची, थोबाडीत मारली जायची ज्ञानोबरांना. आणि विचारलं जायचं, काय खाताय? म्हणले, सिंचानो, चांगलं चांगलं खायला पाहिजे. अरे बाप मेला म्हणले, पुन्हा ग्रस्तामध्ये येऊन बापाची पाप संतती आहे, तुमची सावली देखील पाडून घ्यायची नाही, असे शब्द आहेत. उन्हाचे विसोबा चाटीचे, थोबाडीत मारली, 4 कोलंट्या खाऊन पडले, झोळी फाडली, पीठ तुडवलं, तरी देखील उठून उभारले, दोन्ही हात जोडले. काका, तुम्ही मला वडला समान आहात म्हणले. माझी सावली पडून जर तुम्हाला पाप लागत असेल तर तुमचा हात माझ्या गालाला लागला, आता तुम्ही किती पापी झाला. या भावनेने युक्त होणं ही मिशनची जीवनमुक्ती आहे सासंगची. ह्याला क्रिटिकल करायचं नाही. शास्त्र प्रमाण देऊन क्रिटिकल केलं तर कळायला पण अवघड जाणार. एक सहज जीवन, प्रेममय जीवन सासंगजी. तुम्हाला महापुरुष म्हटलं तर महापुरुषच म्हणून तुमच्याशी व्यवहार करणारं जीवन. तुम्हाला संत म्हटलं तर संत भावनेनं युक्त होऊनच तुमच्याशी संपूर्ण व्यवहार करणारं जीवन. असं शुद्ध, निर्मळ, सहज सासंगजी, ज्याला म्हटलेलं आहे की अर्जव, सहजता, सरळपणा सासंगजी. अनेक प्रमाण इतकं सुंदर आहे सासंगजी. एका कीर्तनामध्ये मी ऐकलं होतं, एका विहिरीमध्ये भूत होतं आणि सासंगजी पिशाचले लागायचं. तुकाराम महाराजांनी त्या विहिरीमध्ये काही समाजकंटकांनी मुद्दामन पाठवलं, म्हणले ह्याला लागू दे म्हणले पिशाच. सासंगजी ते इतकं सासंगजी मोठं पिशाच की माताड्यावरती बसून त्यानं पाय सासंगी पाण्यामध्ये सोडले होते. इतकं मोठं पिशाच, त्यानं ते 11-12 रूप धारण केलं होतं. अतृप्त आत्मा होता तो. जेव्हा महाराजांनी पाहिलं ना तेव्हा चरण धरले आणि म्हणले, पांडुरंगा, म्हणले आजवरी जितके झाले अवतार, तुका तुझ्या बरोबर, तू ज्या ज्यावेळी अवतार घेऊन आलास तुझ्या बरोबर मी आहे, मला सोडून हा कुठला अवतार धारण केलायस. हे जे चित्ताचा सरळपणा आहे की भूतामध्ये पण पांडुरंगाला पाहणं, हा चित्ताचा सरळपणा आहे ना, याला मिशन जीवनमुक्ती मानते सासंगची. आणि अशी जीवनमुक्ती अपेक्षित आहे. तर या सासंगत दया करा, कृपा करा, निष्कपट व्हा, अंतःकरणापासून सर्वावरती प्रेम करूया, कुणाचे गुणदोष पाहायला नको, सर्वाबद्दल अरदास करूया आणि जीवनमुक्तीचा आनंद घेऊन आपला हे लोक करूया. सासंग प्रेमाने निवेदनानुसार महात्मा धैर्यशील जाधवजी